नीतिमत्ता जागेवर ठेवा आणि 4-4 वर्ष हे पोरं प्रयत्न करतात, पेपर लीक होतात, त्या पोरांची काय मनस्थिती असेल हे समजून घ्या। रवाना होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं होतं, कुठल्याही मुद्द्यात राजकारण शोधायचं, मग विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकारण शोधायचं, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण शोधायचं असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केलेला होता। रवाना होण्यापूर्वीची त्यांची ही प्रतिक्रिया होती। अभिजित दिपके यांच्याशी सध्या ते संवाद साधतायत। जरांगे पाटील यांच्यासोबतच बजरंग सोनवणे हे देखील जंतर मंतरवरती पोहोचलेत। मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार असल्याची आघाडीची मोठी अपडेट समोर आलेली आहे। मोठी आणि महत्त्वाची घडामोड, आता 2 सरकारचे प्रतिनिधी जे आहेत ते भेट घेणार आहेत। मंत्री जे.पी. नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात सीजेपीच्या आंदोलकांची ही भेट घेतली जाणार आहे। थोड्याच वेळामध्ये जे.पी. नड्डा सीजेपीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि आघाडीची मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। एकीकडे जरांगे पाटील हे खरं तर अभिजित दिपके यांच्यासोबत संवाद साधतात, बजरंग सोनवणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दुसरी थोड्याच वेळात घडामोड घडेल ती म्हणजे जे.पी. नड्डा सीजेपीच्या नेत्यांसोबत चर्चा करतील, त्यांच्यासोबत मंत्री जितेंद्र सिंह हे देखील असतील। आपण बघितलं अभिजित दिपके यांनी कालच सांगितलं त्याप्रमाणे आम्ही संसदेपर्यंत पोहोचलो, मात्र आम्ही आता इथून हलणार नाहीये, तुम्हालाच इथे येऊन आमच्यासोबत चर्चा करावी लागेल। त्याच अनुषंगाने जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह हे आंदोलकांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळते। तर याआधी जेव्हा सीजेपीचं शिष्टमंडळ गेलेलं होतं, नड्डा यांची भेट घेतलेली होती, मात्र त्यावेळेला हे शिष्टमंडळ जे सीजेपीचं ते तिकडे भेट घेण्यासाठी गेलं होतं। मात्र आता जर चर्चा करायची असेल, संवाद साधायचा असेल तर सरकारच्या प्रतिनिधींनी जंतर मंतरवर यावं असं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं होतं। मोठ्या संख्येनं आज सुद्धा आंदोलक जंतर मंतरवर आहेत। ही थेट दृश्य आताची आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील सध्या अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधतायत आणि आता सरकारकडून 2 मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह सीजेपीच्या आंदोलकांची भेट घेणार आहेत, चर्चा करणार आहेत। तर या भेटीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। सीजेपीचे जे 4 मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात सरकारकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते, त्या मागण्या मान्य केल्या जात आहेत का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। अगदी थोड्याच वेळामध्ये जे.पी. नड्डा सीजेपीच्या नेत्यांची भेट घेतील, त्यांच्यासोबत मंत्री जितेंद्र सिंह हे देखील उपस्थित असतील। तर आपल्याला